ओम स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामी समर्थांचे अनमोल संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील। स्वामी भक्तांनो, आज तुमच्या भाग्यात चमत्कार घडणार आहे आणि तुम्हाला लवकरच महत्त्वाची गोड बातमी मिळणार आहे। म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका। मोजून 14 मिनिटे हा संदेश नक्कीच ऐका। नक्कीच तुम्ही भाग्यवान ठराल। स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा। कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस नक्कीच प्रगती पथावर जात असतो आणि तो पुढे पुढे प्रगती करत मग त्याच्या ध्येयावर तो पोहोचत असतो, असे स्वामी म्हणतात। म्हणून स्वामींच्या या वचनावर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। स्वामी भक्तांनो, शुद्ध भावाने देवाच्या प्रेमाने देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच। याच्या उलट धन मान मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते। म्हणून हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे। देव फक्त आपल्याला निर्मळ मनाने भेटत असतो आणि निर्मळ मनाने आपण त्याची भक्ती केली पाहिजे। स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो। बाकी चांगल्या काळातच ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात आणि म्हणून प्रयत्न सोडू नका। सुरुवात नेहमीच कठीण असते, हे फक्त लक्षात ठेवा। म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात। फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो ना त्याला गुणवत्ता दिसत असते आणि जो तपासून बघतो ना त्याला कमतरता दिसत असते। म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्कीच स्वामी समर्था तुम्ही मिळवू द्या। आणि स्वामी समर्था हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आणि मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मनापासून पूर्ण हो आणि तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी येऊ अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो। म्हणून आपण कायम स्वामींना म्हणत असतो की तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देतही नाही। आणि असे आपले स्वामी महाराज आहेत। म्हणून गुरुचरित्र मधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो। एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो। आणि हे जीवनाचे चक्र आहे आणि असं चालणार सुद्धा आहे। म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात आणि हेच खरे सफलतेचे सूत्र मात्र नक्कीच आहे। म्हणून आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा आणि प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका। भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे। आणि म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात पडू देखील नका। मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ती ठेवलीच पाहिजे। आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा आणि लोभ कधी ठेवू नका। कारण अपेक्षा भंगांचे दुःख फार वाईट असते आणि भरपूर ते दुःखही असतं। म्हणून तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका। उलट त्यांना माफ करत चला आणि पुढे तुम्ही जीवनामध्ये चालत चला। म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा पडतो ना आणि होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात। ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द। बस एवढ्यावरच आपल्याला विश्वास ठेवायचा आहे। स्वामी सांगतात, विश्वास ठेवा। आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करतो ना आणि करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते आणि देव ते घडवून आणत असतो। म्हणून मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे जण आहेत आणि त्यांच्यामुळेच मी आहे हा विचार ठेवा। आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला येणार नाही आणि वाटणारही नाही। म्हणून प्रसिद्धी ही एक अशी बाब आहे ना, जे कितीही मिळाली तरी माणसाची तहान ही भागत नसते। म्हणून आपण समाधानी राहिलेलंच बरं असतं। म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं। भेटली होती ती परत हरवून गेली म्हणून तिच्या तिथले विषय सोडून द्यायचा असतो आणि पुढच्या मार्गाला तुम्ही लागायचं असतं। स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे आणि तो जेवढा मागे जातो तेवढाच प्रमाणात पुढे येत असतो। म्हणून त्यामुळे जीवनात घाबरू नका आणि दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात। यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिका। कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे।
आणि कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. आणि म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला नक्कीच मात्र होत असते. आणि लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, आणि त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं आणि पुढे कधीच जायचं नाही. कारण त्या व्यक्तीला आपण कधी विसरू शकत नाही आणि तोही व्यक्ती आपल्याला विसरूही शकत नाही. म्हणून तो आपल्याला भरपूर काही श्राप देऊन जात असतो. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझं जीवन नक्कीच सुखी करू शकतो. आणि हाच विचार करून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं आणि त्या कारणामुळेच तो व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेला असतो. आणि म्हणूनच स्वामींनीच त्याला आपल्या आयुष्यात पाठवलंय. या प्रकारे तुम्ही त्यांना जपून ठेवलं पाहिजे आणि ते देवरूपच असतात. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही बोललेलं पाहिजे, आणि ज्या विषयाची तुम्हाला अजिबात माहिती नाही ना त्याविषयी अजिबात तुम्ही बोलू नका. कारण मग तुम्ही पुढे जाऊन त्यात फसाल. आणि म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही. कारण जिथे पेरलं जातं ना तिथे अधिकच वेगाने वाढत जातं. आणि मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, काही असलं तरी ते वाढतच जातं. म्हणून मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ होऊन जाते. आणि म्हणून तुम्ही कोणाच्या तरी कामाला थोडे जरी आलात ना तरी भरपूर आहे. पण तुम्ही मोठे जण स्वप्न बघाल की मी याच्या कामी येईल आणि त्याच्या कामी येईल, तसं न करता आपण छोटी छोटी कामं करत राहिलं तर आपण भरपूर प्रगती करत जातो आणि आपण वरवर जातही जातो. म्हणून एकदम कोणी वर जात नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार आपल्याला फक्त करता आला पाहिजे आणि मनामध्ये आपला चांगलाच विचार पाहिजे. मग सर्व काही नीट होऊन जाईल. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तर नक्कीच मिळेल. आणि आयुष्यामध्ये दिशा मिळाली की माणूस चांगल्या सत्कर्माला आणि सन्मार्गाला लागत असतो. म्हणून उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देत असतात आणि वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकूनही जात असतात. आणि तेच दिवस आपल्याला काढत काढत हे आयुष्य जगायचं असतं आणि याचंच नाव जीवन असतं. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे. आणि ते नाते तुम्ही विश्वासाच्या मार्गाने जपून ठेवले पाहिजे. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो आणि हे माहीत असू नये की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे आणि तोच आपलं भविष्य बदलू शकतो. म्हणून उठा, लढा आणि तुमचं यश तुम्ही मिळवा. प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली ना तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडत असते आणि ईश्वर आपल्याला भेटतही असतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती नक्कीच म्हणून जाईल आणि इतरांवर विश्वास ठेवला ना तर ती तुमची कमजोरी नक्कीच म्हणून जाईल. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता ना हे कुणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात ना हे सगळ्यांनाच आठवत असतं आणि सगळेच तुमची थट्टा करायला लागतात. म्हणून स्वामी सांगत असतात, काळ कधी कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहिती नाही. बाळांनो, नाही तर श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होतं, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता. आणि म्हणून देवाकडून आपण भरपूर बोध घेतले पाहिजे आणि भरपूर गोष्टी ह्या देवाकडून आपल्याला शिकल्या पाहिजेत. आणि म्हणून स्वामी सांगत असतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली ना तर ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये. फक्त हिंमत ठेवून माणसाने जीवनामध्ये पुढे पुढे जात राहावे. देव आपल्या पाठीशीच असतो आणि आपलं संरक्षण हे देव करत असतात. फक्त आपल्याला ते दिसत नाही. जसा आपण श्वास घेत असतो पण ती हवा आपल्याला दिसत नाही आणि ऑक्सिजन आपल्याला दिसत नाही, तसेच देव आहेत तेच आपल्याला ऑक्सिजन पुरवत आहेत असं समजा आणि पुढे चालत चला. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते ना तेव्हाच स्वामी हे प्रकट होत असतात आणि स्वामी प्रकट झाल्यावर मग त्या अधर्माचा नाश करून टाकतात आणि ते धर्माची परत स्थापना करत असतात. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं असं आपण समजू शकतो, पण विज्ञान सांगतं की भविष्यात सुख मिळेल. पण धर्म सांगतो की मन पवित्र असेल तर मग तुमचे विचार अगदी चांगले आणि निर्मळ असतील ना तर दररोज तुम्हाला सुख समाधान मिळेल आणि तेवढेच तुम्ही प्रगती करत जाल. म्हणून स्वामी सांगतात
जी मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही आणि कधीच त्याला वाईट मार्गाला जाऊ देखील देत नाही. कारण स्वतःचा देव त्याच्या रखवाली करत असतात आणि देव त्याला मार्गही दाखवत असतात. आणि अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीमध्ये योग्य निर्णय तुम्ही कोणीच घेऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये भरपूर काही चुकीचं होऊन जातं. कोणीच या परिस्थितीत निर्णय घेऊही शकत नाही. म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते. ती चुकी तुम्ही केली की तुम्हाला नाव ठेवायला दुनिया ही मोकळी असते. म्हणून चुकी करा, पण तुम्ही जर चुकीचे हे दुनियाला वाटत असेल पण तुम्हाला वाटत नसेल तर ठीक आहे, पण तुम्हाला वाटत असेल की मी चुकलो तर ते चुकलेलं असतं. म्हणून दुनिया काय म्हणते याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त तुम्ही काय आणि तुम्हाला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती ही चांगली असावी लागते. आणि एकदा मनस्थिती चांगली झाली की माणूस निर्मळ होऊन जातो आणि एकदम तो मस्त फ्री होऊन जातो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे कधी जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे कधी उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चुका झाल्यावर तुमच्याकडून थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होऊन जातील आणि मग तुम्हाला कशाची काळजी घेण्याची गरजही राहणार नाही. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमीच फक्त पहिला येणे असं होत नसतं. मित्रांनो, तुम्ही जर दररोज थोडी थोडी प्रगती करता आणि थोडी कोणाची मदत करता किंवा तुमचं काम थोडं थोडं तुम्ही इम्प्रूव्ह करता आणि पुढे नेता तर तुम्ही जीवनामध्ये पुढे जात राहता आणि तुम्ही भरपूर प्रगती करत आहात असा त्याचा अर्थ होत असतो. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयात तुम्ही प्रगती करायला हरकत नाही आणि तेच विषय तुम्ही निवडले पाहिजेत. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या विषयात सुखी, समाधानी आणि आनंदी आहात तेच तुम्ही कामही केलं पाहिजे. कारण सर्वात महत्त्वाचं तुमचं समाधान आणि तुमचं सुख आहे. बाकी मग आयुष्य तुमच्याकडे पडलेलं आहे जगण्यासाठी. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगताही येत नाही. म्हणून सर्व माणसांची तुम्ही चांगले बोलत जा आणि चांगले वागतही जा. म्हणून दोष लपवला ना की तो मोठा होतो आणि म्हणून दोष कधी लपवू नका. तो मोकळा सांगून द्या आणि मोकळं होऊन जा. कारण तो दोष तेव्हा तुम्हाला कमी त्रास होईल, पण तुम्ही लपवला त्यानंतर तो जास्त त्रास आपला वाढत जातो. आणि म्हणून स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नकोस बाळा, तुला कोणी अजिबात फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नकोस बाळा, तू कधीच उपाशी राहणार नाही. आणि हे जीवनाचं सत्य आहे आणि हे जीवनाचं रहस्य देखील आहे. म्हणून तुम्हाला कोणाचा हात घेता आला तर त्याचा हात घेऊन तुम्ही नक्कीच वर या, पण नंतर त्याला मदत करायला विसरू नका. म्हणून कारण तुमच्या संकट काळात त्यांनी तुमचा हात धरून तुम्हाला वर उचललेलं होतं. मग त्यांच्या संकट काळात तुम्ही सुद्धा नक्कीच त्यांचा हात धरून त्यांना वर उचला आणि सोबत पुढे जा. आणि हीच माणुसकीची निशाणी आहे आणि हेच जीवन सुद्धा आहे. म्हणून देव हे सगळं काही आपलं बघत असतो आणि आपले कर्मही बघत असतो. म्हणून पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला नाही जात तर कर्माचा मात्र हिशोब नक्कीच केला जातो. आणि ते कर्मे तुम्हाला फक्त चांगले करत राहायचे आहे. आणि कधी नजर चुकीने तुमच्याकडून एखादे कर्म हे वाईट झाले तर ते तुमची चुकी नसणार, तुम्ही ते स्वतःहून केलेलं नसणार. ते देव नक्कीच माफ करून देतात. पण तुम्ही स्वतःहून त्या मार्गाला जात आहात तर नक्कीच तुमचे कर्मही स्वतःहून वाईट करत आहात. आणि असं कधीच करू नका. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि त्यात तुम्ही किती सुखी आहात. मग हेच तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि हेच तुम्हाला गणित करायचं आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो फक्त तुमचा प्रयत्न. त्यामुळे प्रयत्न मनापासून कर, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होईल आणि तुला ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आयुष्यात मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकून जात असतो. आणि म्हणून अतिविचार टाळा आणि म्हणून हसत राहा. आणि जर तुम्ही हसत राहिले तर तुमचं जीवनही वाढतं आणि तुम्ही फार प्रफुल्लित देखील राहता. म्हणून मित्रांनो, स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती कितीही तुमच्यावर बिकट आली किंवा वाईट आली ना तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला जो विचार तुमच्या मनात आला पाहिजे. आणि कोणाविषयी तुमच्या मनात कधीच कसंक ठेवू नका आणि कोणाविषयी द्वेषही करू नका. मग देवही तुमच्याविषयी द्वेष नक्कीच करेल आणि नक्कीच मग तुम्ही वाईट मार्गाला लागाल आणि वाईट मार्गाला जाल. म्हणून कुणाचाही द्वेष करू नका. देव
तुमचं सगळं काही भलं करेल आणि तुम्हालाही नक्कीच देव चांगला मार्गाला लावेल. म्हणून देवाविषयी चांगला विचार करा आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी ह्या अति आनंदाने आणि अति उत्साहाने आणि निर्मळ मनाने केल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्यावर ते परिणाम चांगले होतात आणि तुमच्या जीवनामध्ये चांगली माणसंही तुम्हाला भेटत असतात. म्हणून स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो आणि मनासारखं झालं की मग हाव वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि त्या अपेक्षा चांगल्या आणि तुम्ही कमी ठेवल्या तर तुम्ही जीवनामध्ये सुखी आणि समाधानी देखील नक्कीच राहाल. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले ना तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभं असतं आणि शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि तो विजय खूप मोठा असतो. फक्त एवढं मनात ठेवून तुम्ही आयुष्यात पुढे चालत राहा. मग स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच आणि ते तुम्हाला मदत करणार आहेतच. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली नक्कीच भेटून जातील आणि ती लोक तुम्हाला तुमचा फायदा बघूनही आणि घेऊन येतील. म्हणून कुणालाही कमी लेखू नका, तर त्याची अजिबात उडू नका, टोचून त्याला अजिबात बोलू नका, टोमने त्याला अजिबात मारू नका, पान उतारा त्याचा अजिबात काढू नका आणि कुणाच्या गरिबीवर मात्र कधीच हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता देखील येत नाही आणि म्हणून नियतीवर विश्वास ठेवा. देवाची प्रत्येक एक गोष्ट ही खरी ठरत असते आणि शेवटी त्याचाच विजय होत असतो. म्हणून फक्त आपण देवावर विश्वास ठेवायचा आणि देव आपले कधी वाईटही करत नाही या गोष्टीवरही आपला विश्वास असायला हवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा आपण पैसा कमवतो, धनसंपत्ती कमवतो, ते आपल्याला इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल मित्रांनो, पण स्वामी भक्त असे आहेत की आपण एक गोष्ट मात्र नक्कीच चांगली केली पाहिजे. कोणाच्याही मन तुम्ही दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशानेपेक्षा खूप मोठं असतं आणि माणुसकी आपल्याला चांगलं शिकवत असते आणि चांगलं सर्व काही देतही असते. म्हणून ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कधी कळत नसते ना, त्याच्याप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत कधीच कळणार नाही आणि तो शेवटी विश्वासघातच नक्कीच करत असतो. हा माझा अनुभव आहे आणि सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्ही उपभोग घेऊ शकता आणि आनंद उपभोगू शकता. म्हणून सत्य बोलत चला आणि कधीच कोणासोबत विश्वासघात करू नका. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज देखील आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख तुम्हाला मिळेल, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करीत राहावी लागणार आहे आणि ती शेवटी तुमच्यावरच येऊन थापते. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात घ्या, सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटे कर्म करून एकटा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतील आणि ती फळे भोगतानाही असतो आणि तो माणूस सगळं काही त्याला भोगायला लागतं. म्हणून खोटं कधी बोलू नका आणि खोट्या मार्गाला कधी जाऊ नका. आणि संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा या जगामध्ये नाहीये. आणि ज्याच्या जवळ असा आरसा आहे आणि प्रामाणिकपणाचा, नक्कीच तो व्यक्ती जीवनामध्ये सफल होतो आणि त्याला देव सर्व काही देत असतो. आणि म्हणून एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील. कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला भरपूर किंमत आहे. म्हणून तुम्ही निष्ठा ठेवा आणि कष्ट करत राहा, स्वामी सर्व काही नीट करतील. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा. बघा, एक दिवस असा उजळेल की स्वामींच्या कृपेने ते काम तुमचं पूर्ण होईल आणि भरपूर काही तुम्ही आनंदित होऊन जाल आणि इतके आनंदित व्हाल की स्वामींना धन्यवाद तुम्ही नक्कीच कराल. म्हणून नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं आणि देतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं आपलं टाळलं पाहिजे, कारण अतिविचारानेच माणूस अर्धा खचून जात असतो आणि त्याला कोणतेही काही दिसत नाही आणि कोणतीही गोष्ट त्याला समजत देखील नाही. म्हणून जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय ठेवल्याने येत असते. आणि म्हणून कोण खरं आणि कोण खोटं हे ओळखायला आता तुम्ही शिकले पाहिजे आणि हे शिकले तरच तुमच्याकडे भरपूर काही गोष्टी तुम्ही जीवनामध्ये शिकून गेलात असा अर्थ होईल. आणि मग एक गोष्ट लक्षात घ्या, शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाहीये. त्यामुळे त्याग करा व तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. नक्कीच तुम्हाला चांगलं हे यात रिझल्ट मिळतील आणि भरपूर काही गोष्टी चांगल्याही होतील. म्हणून भाकरी दोन्ही बाजूंनी भाजली ना तरच ती चांगली लागते. तसेच तुम्ही स्वामींवर प्रेम करा
आणि स्वामी तुमच्यावर प्रेम करतील आणि करतातच. म्हणून दोन्ही बाजूंनी जर प्रेम असेल तर मग नक्कीच भरपूर काही हे वाढत जातं आणि तुमच्या इच्छा आणि आकांक्षा स्वामी पूर्णही करत असतात. म्हणून प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तेच माणसं आपल्यापासून फार दूर निघून जातात आणि ते आपल्याला एका क्षणात होत असतं आणि हे कळत देखील नसतं. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि लोकांच्या उपयोगी पडा. म्हणून पोतं आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, आणि आपण माणसाने माणुसकी शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल आणि हेच शेवटचं सत्य आहे. आणि तीच माणुसकी आपल्याला पुढे कामात येत असते आणि माणुसकीनेच आपण माणसं सुद्धा ओळखली पाहिजे. भावाचं, देवाचं आणि गावाचं हे जो खात असतो ना, त्याच्या पदरात आणि त्याच्या घरात सुख, शांती, समाधान कधीच नांदत नसते. म्हणून कोणाचं लुबाडून कधीच अजिबात खाऊ नका, कारण ते पचत देखील नाही. आपल्याला वाटतं आज आपल्याला 5,000 रुपये जास्त मिळाले आणि ते आपण दुसऱ्यांना वाईट करून कमावले असेल, पण तर मग शेवटी वाईट मार्गालाच खर्च होतील आणि तुम्हालाही कोणतेही त्रास अचानक येऊ देखील शकतात. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत. काही लोक आपल्याला नाव देखील ठेवतील. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि फक्त स्वामींवर लक्ष ठेवा. स्वामी तुमचं सर्वच भलं करतील. आणि परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त झालो आहोत ना, की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आणि तो वेळ तुम्ही काढला पाहिजे. आणि या परमेश्वराने देखील आपल्याला छान 2 डोळे दिलेत, 2 हात, 2 पाय, 1 डोकं दिलंय आणि विचार करण्यासाठी आणि खाण्याला तोंड दिलंय. यातच आपण खरं समाधान मानलं पाहिजे, कारण काही माणसांकडे ते देखील नसते आणि ते त्यासाठी देवाकडे रडत असतात. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी देवाला धन्यवाद करा आणि देवाला म्हणा, देवा धन्यवाद, मला तू जे काही दिले आहे, जे काही आज माझ्याकडे आहे ते तुमच्यामुळे आहे आणि तुमच्या कृपेने आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद करू इच्छितो, असं आपण स्वामींना बोललं पाहिजे. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज देखील असते आणि या मिळवण्यासाठी आणि ते यश मिळवण्यासाठी आणि ते झाड वाढवण्यासाठी वेळ तर लगेच लागेलच. आणि म्हणून प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश हे मिळेलच. आणि जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो आणि एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी काढली जाते. म्हणून तुम्ही गरजेला जी माणसं तुमच्या जवळ येतात ना, त्यांना जर तुम्ही ओळखले असेल तर त्यांना कधीच तुम्ही भाव देऊ नका आणि त्यांना कधीच तुमच्या जवळ येऊ देऊ नका, कारण ती माणसं शेवटी तुमच्यासाठी घातक ठरतील आणि त्यांच्यापासून तुम्ही दुरावा ठेवला तेवढा चांगला असतो. म्हणून मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे नक्कीच तुला तुझ्या माणसांनी दिलेलं आहे, असे स्वामी म्हणत आहेत. आणि तुझ्यावर दुसऱ्यांनी ते लादलेले आहे. म्हणजे दुसरे तुझा वाईट विचार करत असतील किंवा तुला टोमणे मारत असतील ना, किंवा मग तुझ्या पाठीमागे तुझी निंदा करत असतील, तर मी त्यांना नक्कीच त्यांच्या धडा शिकवेल आणि सर्व काही जो राग असेल आणि ते स्वामी नक्कीच स्वामींवर येईल आणि स्वामी तो राग त्या व्यक्तींवर नक्कीच काढतील, कारण त्यांनी तुमची निंदा केली आहे. आणि निंदा करणाऱ्या माणसाला स्वामी कधीच माफ करत नाही. म्हणून तुमच्या आयुष्यात जे काही तुमच्या कर्माने आलंय ते स्वामी मिटवू शकत नाही. पण तुमच्यावर कोणी जादूटोणा केला किंवा मग काही वाईट गोष्टी केल्यात तर स्वामी नक्कीच ते मिटवून टाकतील आणि स्वामींना तुमची चिंता मात्र नक्कीच आहे. म्हणून तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास असतो ना, तेव्हा माणूस या स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या दमावर हा पुढे जात असतो आणि यश हे हमखास मिळवतच देखील असतो. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोर त्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही आणि त्याची चूक त्याला स्वतःहून जेव्हा लक्षात येते ना, तेव्हा तो तुमच्या पाया पडत येईल आणि तुम्हाला म्हणेल की माझं खरंच चुकलंय. म्हणून उगाच भांडण वाढवत बसायचं नाही. त्या व्यक्तीला त्याची चूक कळाली की त्याला त्याची चूक कळून तो बरोबर तुमच्याजवळ येत असतो. आणि म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण या जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्वच गोष्टी आपल्याला मिळायला हवे असा ह्यासही आपण असा हावही आपण ठेवला नाही पाहिजे. आणि जे आहे त्यात आपण नक्कीच समाधानी जरूर राहिलं पाहिजे. आज अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि त्या संधीमध्ये आपण खुश राहायचं आहे आणि त्या संधीचं सोनं मात्र नक्कीच आपण करायचं आहे. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआपच होतं आणि ते येतच राहतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा मग वेळ असो, मग सर्व काही आपल्याला येतच राहील आणि सर्व देव आपल्याला देतच राहील. अपयश संध्याकाळी तुम्ही नक्कीच विसरून जाल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा,
अपयश तुम्हाला आले याचा अर्थ असा नाही की तुम्ही खचलात आणि तुम्ही खाली पडलात. तसा कधीही होत नाही. नव्याने सुरुवात करा. नवीन गोष्टी तुम्हाला नक्कीच सापडतील आणि स्वामींच्या रूपाने एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल आणि ते तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजून परत चालली जाईल आणि तुम्हाला कधी दिसणारही नाही. मग तुम्ही असं समजायचं की आपल्या आयुष्यात स्वामी आले आणि स्वामींनी आपला मार्ग देखील दाखवलाय. म्हणून भरलेली जोडी पाहून नक्कीच रिकामे जोडी असलेला प्रत्येक जण त्याची ईर्ष्याच करेल असं काही नसतं. प्रत्येकाच्या स्वभावावर असतं, मनावर अवलंबून आहे. एखाद्याचे रिक्त हात सुद्धा समाधानाने भरलेले असतात आणि भरपूर समाधान त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येत असते. म्हणून कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते आणि जे मन आपल्याकडे नक्कीच असायला हवे. कारण आपण कमीपणा घेतला मग देव आपल्याकडून नक्कीच उभा राहत असतो आणि देव आपल्याला सर्व काही बोध आणि सर्व काही गोष्टी आपल्याला मनापासून देत असतो. म्हणून स्वामी म्हणे, करा देहाचे मंदिर मग मी आतुर तेथे येण्या. तुम्ही देहाचे मंदिर कराल, त्या निर्मळ मन ठेवाल आणि त्या ठेवाल तेव्हा स्वामी तुमच्या भेटीला नक्कीच येतील असे स्वामींनी म्हटले आहे. आणि माणसाचे एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे ना याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला येथे जन्माला आलोय आणि हा जन्म आपल्याला नक्कीच सार्थक करायचा आहे आणि आपल्याला या जीवनामध्ये भरपूर काही करून दाखवायचं आहे. फक्त त्या मार्गाला तुम्ही राहा आणि ते तुम्ही करत राहा. तुम्हाला यश हे नक्कीच हमखास मिळेल. म्हणून दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार आहे आणि स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आहे आणि माणुसकीचे शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती आहे. आणि या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. या गोष्टी एकदा लक्षात आल्या की तुमचं जीवन हे सरळ होऊन जाईल. आणि माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेत असते. माणुसकी जिथे जन्म घेत असते ना तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते आणि स्वामी समर्थ असतात आणि परमेश्वराला नक्कीच तिथे येण्यासाठी सुद्धा आतुरता असते. त्या घरात सुख शांती आणि भरपूर काही वैभव येत असतं आणि भरपूर पैसाही देखील येत असतो. फक्त त्या पैशाने आपण माजून जाता कामा नये. जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो ना तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम नक्कीच आयुष्यभरासाठी मिळत असतो आणि एक खास व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक खास धडा आपल्याला मिळत असतो. आणि तो धडा जर आपल्याला एकदा मिळाला की आपण परत त्या मार्गाला जात नाही आणि तो मार्ग आपण निवडत देखील नाही. म्हणून एखादा विषय किती वाढवायचा आणि तो कुठे थांबवायचा ना, हे कुठे दुर्लक्ष करायचं ना, हे ज्या व्यक्तीला जमते ना तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो आणि कुठल्याही परिस्थितीवर तो नक्कीच परिस्थितीवर तो वेगळं उत्तर काढू शकतो आणि त्याचं उत्तर काढल्यानंतर त्याला त्यातून सॉल्युशन देखील नक्कीच मिळू शकतं. म्हणून स्वामी सांगतात, माझ्यासाठी कोणताही हात पसरू नकोस. तुझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा असेल ती मला मान्य आहे असे स्वामी म्हणतात आणि ती सेवा स्वामींना खरी मान्य असते. निर्मळ मनाने केलेली स्वामींची सेवा स्वामी नेहमीच नक्कीच घेतात आणि ते आपल्याला आशीर्वादही देतात. कारण निर्मळ मनाने जो स्वामींची भक्ती करतो तो स्वामी भक्त त्याला इतकं देतात की त्याला ते लक्षातही ठेवता येत नाही आणि त्याला ते आपल्या घरातही ठेवता येत नाही. इतकं स्वामी त्याला देत असतात आणि भरभरून देत असतात. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे आणि किती माझी माझी म्हटलं ना तरी एक दिवस तिला खाली करावीच लागणार आहे. एक दिवस ही पृथ्वी सोडून तुम्हाला जायला लागणार आहे. म्हणून स्वामींची भक्ती करून जा. तुम्हाला जन्म परत येणे नाही. मग तुम्हाला नक्कीच स्वर्ग लाभेल आणि तुम्ही देवादेवळ राहाल आणि भरपूर काही वैभव तुमच्याजवळ असेल. आयुष्यात आपण ज्यांना भेटतो त्यांना प्रत्येकामागे काही ना काहीतरी हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येत असतात आणि स्वामीच त्यांना पाठवत असतात. म्हणून स्वामी हेच आपले माऊली आहेत आणि स्वामींना आत्मसाक्षात्कार नमस्कार करून दररोज आपण स्वामींची सेवा केली पाहिजे आणि निर्मळ मनाने केली पाहिजे. भावाने माणूस संपत नसतो आणि प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपत असतो. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेलो नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये आणि ज्या दिवशी मी जिंकेल ना तोच माझा यशाचा दिवस नक्कीच असेल. म्हणून माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख ही वाणी विचार आणि कर्मानेच होते आणि ती कर्म आपण चांगली ठेवा. म्हणून स्वामी सांगतात, जादू करून स्वप्न हे वास्तवात उतरवता येत नाही. त्यासाठी जिद्द, दृढ इच्छा आणि कठोर परिश्रम असावे लागतात आणि हे त्यांच्या जवळ आहे तो नक्कीच यशस्वी होत असतो आणि जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतो. म्हणून आयुष्यात त्या व्यक्तीला कधी विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती ना, ज्या वेळी तुम्ही ती व्यक्ती पूर्णपणे एकटे होता
आणि तुम्हाला सर्वजण सोडून गेले होते, म्हणून त्या व्यक्तीला कधी सोडून जाऊ नका. समस्या तुम्ही अजिबात निर्माण करू नका आणि नक्कीच अतिविचार देखील तुम्ही करू नका, कारण अतिविचार केल्याने तुम्हाला त्रास होणार आहे आणि शेवटी कशाचेही सॉल्युशन तुम्हाला मिळणार देखील नाही. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला दुप्पट फेडायला लागतो. म्हणून कोणाला त्रास दिला की आपण त्याची क्षमा मागावी आणि आपल्या रागात झालं तर नक्की क्षमा मागून आपण मोकळे व्हावे. आणि जिथे तिथे आपण काहीच दुष्कर्म, काहीच आपण वाईट भावना मनात ठेवू नये आणि वाईट करूही नाही. म्हणून कोणाला तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना नक्कीच करावा लागेल. आणि म्हणून स्वामींवर तुमचा विश्वास असेल आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आता मित्रांनो, जीवनामध्ये आपण पुढे काय करणार आहोत आणि कसं करणार आहोत हे तुम्ही नक्कीच पहिलेच ठरवलं पाहिजे. नकार आणि अपयशाला मी माघार न घेण्याची सूचना समजवतो. भोंग्याचा आवाज आपल्याला झोपेतून जागा करतो आणि कामाला लागण्याची सूचना देतो. तसंच मी अपयशाला समजतो. आपली अजून एक मोठी भीती असते, ती नाकारलं जाण्याची. एखाद्या सुंदर मुलीची ओळख करून घेण्याची संधी आपण नकाराच्या भीतीनं टाळतो. ही नोकरी आपल्याला काय मिळणार असा विचार करून एखाद्या मोठ्या कंपनीत अर्जच करत नाही. अगदी एखाद्या विमानात किंवा रेस्टॉरंटमध्ये आपण जरा वरच्या वर्गाचं अपग्रेडेशन मागत नाही. नकाराच्या भीतीनं एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. आयुष्याचं उद्दिष्ट साध्य करत असताना नकारांना तोंड कसं द्यायचं हे तुम्हाला शिकावंच लागेल. आणि हे असे नकार किंवा छोटी अपयश हा आयुष्याचा भागच आहे आणि तो स्वीकारून पुढे जायला तुम्हाला यावंच लागेल. त्याचबरोबर हे तुम्ही जाणा की अपयशाप्रमाणेच नकार सुद्धा आपल्या मनाची धारणा आहे. मानलं तर नकार नाही, नाही तर मग त्याहूनही चांगली बाब शोधून तो झटकून टाकायचं कौशल्य आपण मिळवू शकतो. तुम्ही नीट बघा, जगातल्या यशस्वी व्यक्ती तुमच्यापेक्षा फार वेगळ्या नाहीत आणि या व्यक्ती नकारांना अधिक चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. एवढंच हे विचार करण्यासारखं आहे, हो ना? मग तुमच्या उद्दिष्टपूर्तींच्या मार्गावर सर्व काही चांगलं होईल असं थोडंच आहे. तुम्हाला कितीतरी नकारही पचवावे लागणार आहेत, पण तरीही डगमगू नका. प्रयत्न कधीही सोडू नका. याहून महत्त्वाचं म्हणजे हे नकार वैयक्तिक घेऊ नका. या नकारानं काय परिणाम होणार आहे, तुमचं फार काही बिघडणार आहे का याचा शांतपणे विचार करा. बहुतेक वेळा अशा नकारांमुळे तुमच्या आयुष्यात फार काही घडणार आणि बिघडणार नसतं. तुमचं आयुष्य आधीसारखं राहणार असतं. एखादा नकार मिळणं ही समस्या नाही, तर तो जीवाला लावून घेऊन तुम्ही जे नकारात्मक विचारांमंथन सुरू करता ती समस्या आहे. मला वाटलंच होतं मला हे मिळणार नाही, माझं एवढं नशीब कुठलं. बाबा बोलतात ते खरं आहे, मी आयुष्यात काही करू शकणार नाही. असे नकारात्मक विचार करण्यापेक्षा पुढची वाटचाल करणं महत्त्वाचं आहे. एखादा यशस्वी विक्रेत्याची कहाणी विचारा. तो दिवसभरात 100 वेळा नकार देखतो पण डगमगत नाही, कारण त्याला माहिती असतं की 100 नकार मिळणार असले तरी काही होकारही नक्कीच मिळणार आहेत. आणि हा आकड्यांचा खेळ समजा. तुमच्या यशाच्या मार्गावर बरीचशी लहान मोठी अपयश आणि नकार तुमची वाट पाहतायत, हे धरूनच चला. प्रयत्न न सोडणे ही गुरुकिल्ली आहे. जेव्हा कधी तुम्हाला नको असं उत्तर मिळेल तेव्हा तुम्ही मनात आणा नेक्स्ट. रॉकी ह्या चित्रपटाची सिल्व्हर स्टॅनलची कथा 70 वेळा नाकारली गेली होती, हे माहीत आहे की नाही तुम्हाला? मग जॅक कॅनफिल्ड आणि मार्क विक्टर ह्यांची चिकन सूप फॉर द सोल ही आता अत्यंत गाजलेली पुस्तक मालिका तब्बल 130 वेळा नाकार गेली होती. आणि जेव्हा या पुस्तकाच्या 10 लाख प्रती विकायच्या आहेत असं कॅनफिल्ड म्हणाला तेव्हा त्याची टर उडवण्यात आली होती. आणि 20,000 प्रती विकल्या गेल्या तरी पुष्कळ होईल असं त्याचा संपादक म्हणाला होता. पण पुढे काय झालं माहिती आहे ना? या मालिकेच्या पहिल्याच पुस्तकाच्या 80 लाख प्रती विकल्या गेल्या आणि पूर्ण मालिकेच्या तर 50 कोटी प्रती विकल्या गेल्या. हॅरी पॉटर हे जे.के. रोलिंगचं पुस्तक 12 वेळा नाकारलं गेलं होतं. हे खरं तरी वाटतं का? म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला नकार कोणीच देणार नाही आणि कुठेही मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही हारत नाही. तुम्ही तुमच्या मनानुसार नक्कीच हाराल तेव्हाच तुम्ही अपयशी ठराल, एवढं लक्षात ठेवा. आणि आयुष्यात तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ऊर्जा चोरांना नक्कीच टाळलं पाहिजे. ऊर्जा आणि सातत्य असलं तर सगळं काही मिळवता येतं. बेंजामिन फ्रँकलिन, मनाची ऊर्जा हा आयुष्याचा गाभा आहे आणि तुमची उद्दिष्ट गाठण्यासाठी आणि तुम्ही आनंदी राहावं यासाठी तुमच्यात ऊर्जा असणं अत्यंत आवश्यक आहे. काही गोष्टी या तुमची ही शक्ती खचवतात तर काही गोष्टी तुम्हाला शक्तीही पुरवत असतात. म्हणून या ऊर्जेचं, शक्तीचं महत्त्व तुम्ही नक्की ओळखायला हवं. आणि आपल्यातली ऊर्जा भक्कम तरच आपला मार्ग साध्य होऊ शकतो. आणि हे लक्षात ठेवून मार्गक्रमण आपण करत राहिलं पाहिजे. माझ्या प्रशिक्षण वर्गातही
हे आपले लेखक सांगत असतात की मार्क रेक्लाव म्हणतात, शक्ती वाढवणाऱ्या क्रियांवर आम्ही भर देतो आणि शक्ती कमी करणाऱ्या गोष्टी आम्ही नक्कीच टाळत असतो. आणि म्हणून तुम्ही अशक्त असलात तर तुम्हाला बरं वाटणार नाही, तुम्हाला कशात आनंद वाटणार नाही. तुमच्यातून प्रसूत होणारी स्पंदनं अगदी दुबळी तेजोहीन असतील. या अशा स्पंदनांना प्रतिसाद म्हणून अशा तेजोहीन गोष्टी तुमच्याकडे खेचल्या जातील. तुम्हाला निस्तेज करणाऱ्या बाबी एकदम थांबवून टाका आणि सत्वहीन पदार्थ खाऊन भूक भागवणं, दारू, मादक द्रव्य, तंबाखू सेवन करणं अशा सवयी असतील तर त्या तातडीनं सोडा. आणि व्यायामाचा अभाव, मनात सतत नकारात्मकता किंवा अवरोध या गोष्टींनीही तुमची शक्ती ही व्यर्थ होते. या गोष्टी कटाक्षानं टाळा. आणि याशिवाय अवतीभोवतीही तुमची ऊर्जा खाणाऱ्या तुमच्या व्यापारासह नक्कीच ह्या असू शकतात, म्हणून त्यांच्यापासून सावध राहा. आणि तुमच्या सहकारी मित्र कुटुंबातही असे लोक काही नक्की असतील की त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवला की तुम्हाला अनुत्साही, निराश वाटतं. या बाबतीत थोडे स्वार्थी व्हा आणि या ऊर्जा चोरांना चक्क टाळा. आणि तुमची ऊर्जा पातळी सुयोग्य राहावी यासाठी तुम्हाला खालील बाबी नक्कीच कराव्या लागतील. त्या म्हणजे तुमचे विचार, तुमचं मन विचलित करणाऱ्या बाबींपासून दूर राहा आणि अपूर्ण काम पूर्ण करा. तुमच्या सहनशक्तीप्रमाणेच वागा, ती ताणू नका. आणि तुमची शक्ती खचवणाऱ्या सगळ्या लोकांना आणि नात्यांना कायमचा निरोप द्या, गुड बाय करा त्यांना. आणि लक्षात घ्या, वेळेच्या व्यवस्थापनाची धारणा तुम्ही बदलायला हवी. जी काम मुळीच केली नाही तर चालण्यासारखी असतात त्यासाठी वेळ घालवणं वायफळ ठरतं. म्हणून खूप ओव्हरटाईम करूनही तुमचं काम शिल्लकच राहतं का? दिवसाला 24 ऐवजी 28 तास असायला होते का, असं तुम्हाला वाटतं का? आणि दुर्दैवानं या जगातल्या इतरांसारखेच तुम्हाला देखील 24 तासच मिळणार आहेत. आणि हो, माफ करा, मी सांगायला विसरलोच, वेळेचं व्यवस्थापन अशी काही गोष्ट नाहीच. तुम्ही वेळेचं व्यवस्थापन नाही करू शकत. तुमच्या हातात काय आहे तर हाताशी असलेला वेळ शहाणपणानं वापरणं, आपल्या कामांमधील प्राधान्याची कामं ओळखून त्यांना वेळ देणं. आणि माझ्याकडे येणारे बहुतेक लोक, त्यात माझे काही मित्रही आहेत, म्हणतात मला नक्कीच वेळ मिळत नाही. आणि मग एक सोपा मार्ग सांगतो, दररोज 1 तास TV कमी पहा. त्यानं तुम्हाला वर्षाला 365 म्हणजेच महिन्याला 28 तास कामासाठी मिळतील. आठवड्याला 7 जादा तास तुम्ही कामाचे मिळतील. आणि अशा कामांना वेळ मिळून अजून एक मार्ग, रोज 1 तास लवकर उठा आणि नक्कीच तुम्हाला वेळ मिळत जाईल. त्यामुळे अत्यावश्यक कामं ओळखा आणि आपला वेळ त्यात कसा वापरायचा हे ठरवून घ्या. तुम्ही इतर लोकांसाठी कधी वेळ देऊ शकता आणि कधी कामात असता याचे सुस्पष्ट नियम तयार करून त्यांची सर्वांना कल्पना द्या. गंमत अशी की तुमचा हा कडक नियम कळला, तुम्ही वेळेला किती महत्त्व देता हे लोकांना समजलं की तेही तुमच्या वेळेला महत्त्व देतील आणि तुम्हाला खरंच पुष्कळ वेळ उपलब्ध राहत जाईल. याउलट तुम्ही वाटेल तेव्हा येतील त्या लोकांना वेळ देत बसलात तर मग एकतर तुमच्या वेळेला काही महत्त्व नाही असं त्यातून वाटेल, आणि दुसरं म्हणजे तुम्ही मग कितीही तास काम करत बसलात तरी दिवसाच्या शेवटी ते अपूर्णच आहे असं तुम्हाला आढळेल. आणि नवीन संशोधनातून असं आढळून आलं आहे की तुमच्या कामात 5 मिनिटांचा व्यत्यय आला तर तुमची 12 मिनिटे वाया जातात, कारण त्या व्यत्ययाला हाताळून पुन्हा कामाकडे लक्ष पुरवण्यासाठी तुमच्या मेंदूला 7 मिनिटं लागतात. मग आता मोजून पहा, दिवसातून किती वेळा व्यत्यय येतील तुमच्या कामात, 10, 12. मग विचार करा, हे असे व्यत्यय टाळून तुम्ही किती मिनिटं कामासाठी मिळवू शकता. प्रत्येक 30 मिनिटांचा व्यत्यय तुमची प्रत्यक्षात 10 मिनिटं गिळकरून ठरतो. आणि म्हणून समजा तुम्हाला एका दिवसात 12 वेळा असे छोटे व्यत्यय आले तर तुमचे कामाचे चक्क 2 तास व्यर्थ होतात. आणि या वेळेचा महिनाभराचा विचार केला तर आठवड्या इतका होतो की त्यामुळे मित्र, ग्राहक आणि अगदी बॉसला सुद्धा तुमचा वेळ उगीच घेण्याची परवानगी देऊ नका. कामाच्या वेळात फक्त काम, स्पष्ट नियम बनवा, आत्ताच बनवा. तुमचा वेळ खाणारी दुसरी कोणती गोष्ट म्हणजे सोशल मीडिया आणि ईमेल या उद्योगांसाठी एक निश्चितच वेळ ठरवणं आणि तेवढाच वेळ त्याला देणं, यामुळे खूप वेळ वाचू शकतो. कामात असताना इतर लोकांसाठी वेळ देण्यास नाही म्हणण्यास मी जेव्हा शिकलो तेव्हा मला खूप वेळ मिळू लागला असे आपण समजू शकतो. आणि म्हणून वेळ वाचवायचं माझं स्वतःचं सर्वोत्तम तंत्र म्हणजे रविवारी ते अर्धा ते 1 तास वेळ देऊन आठवड्याभराचं वेळापत्रक बनवणे. आणि माझ्या आठवड्याभराच्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक कामांची यादी मी एक्सेल शीटमध्ये रविवारी बनवतो. त्यामुळे थोडा मोकळा वेळ, आरामाचा वेळ राहील याची काळजी घेतो. म्हणजे मला दुपारी एखादी डुलकी काढायला, काही वाचायला, ध्यानधारणा करायला निश्चित वेळ राहतो. आणि अचानक काही तातडीनं काम उद्भवलं तर वेळ असावा याचाही विचार मी या वेळापत्रकात करतो. याशिवाय रोजची 15 मिनिटे मी माझ्या पुढच्या एका दिवसाचं वेळापत्रक निश्चित करण्यासाठीही ठेवतो.
असं सगळं वेळापत्रक तयार करून ठेवलं की झोपेत असतानाही सुप्त मनाला यावर विचार करायला वेळ मिळतो. हे फार उपयोगी आहे बरं. यानं मला फार फायदा होतो. मी जेव्हा दिवसाला सुरुवात करतो तेव्हा मला फार विचार करावा लागत नाही. मी आपला वेळापत्रकाप्रमाणे जात राहतो. वेळ वाचवण्याच्या आणखी काही युक्त्या आहेत. टू डू लिस्ट अर्थात पार पाडण्याच्या कामांची यादी तारखांसह आणि त्या कामाला लागू शकणाऱ्या वेळासह तयार करायच्या. कुठलाही फोन कॉल 5 मिनिटांहून जास्त लांबू द्यायचा नाही. प्रत्येक फोन कॉलमध्ये केवळ मुद्द्याचं बोलण्यातच वेळ वापरला पाहिजे आणि सरफटर बोलण्यात जाणार नाही याकडे लक्ष ठेवायचं. प्रत्येक कामाला वेळ किती द्यायचा हे ठरवून अगदी गजर लावूनच ते काम सुरू करायचं. असं केल्यानं ते काम त्या वेळेच्या आत होतं बघा करून. उद्याच्या दिवसात कोणत्या 3 गोष्टी करायच्या आहेत हे आज संध्याकाळीच ठरवायचं आणि त्याचा प्राधान्यक्रम ठरवायचा. वेळेचे भाग पाडायचे. उदाहरणार्थ 1.5 तासाचा एक भाग दिवसभरातल्या वेळांच्या भागांचा संध्याकाळी आढावा घ्यायचा. त्यामुळे दिवसाचा प्रत्येक भाग तुम्ही कशा प्रकारे घालवत आहात याचा अंदाज तुम्हाला येईल आणि जी काम अगदी जीवावर येतात ती आधी करून टाकायची. सतत नुसतं कामात अडकून बसायचं नाही. वर सांगितल्याप्रमाणे कामाचं चांगलं नियोजन करून ती वेळेवर कशी आटोपतील याकडे लक्ष द्यायचं आहे आणि काम पूर्ण केल्याचं समाधान नक्कीच तुम्हाला लाभेल आणि तुम्हाला ते समाधान लाभलं की ते काम करण्यासाठी परत तुम्हाला नक्कीच ऊर्जाही मिळणार आहे. म्हणून पूर्वतयारी करण्याची सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे. कोणतेही काम करण्याआधी पूर्वतयारी करणं आवश्यक असतं जेणेकरून प्रत्यक्ष कृती करताना काही गोंधळ तुमचा उडणार नाही. आणि एखाद्या गोष्टीची पूर्वतयारी करण्यासाठी घालवलेला एखादा मिनिट म्हणजे नंतरचा 1 तास कमावणे. आणि एखाद्या कामाची पूर्वतयारी करणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. उत्तम पूर्वतयारी केली की काम 100% यशस्वी होणार हे नक्की. आणि कोणत्याही कामाची पूर्वतयारी तुम्ही करता का नाही का सगळ्या टेबलवर कागदांचे ढिगारे पडलेत, वस्तू सापडत नाहीये, त्यामुळे कामात अडथळे येत आहेत असं दृश्य असतं तुमच्या कामाचं. या पसाऱ्यामुळे तुम्हाला काही सुधरत नाहीये. श्वास घ्यायलाही फुरसत मिळत नाहीये आणि आपण काम करतोय असं तुम्हाला वाटतंय पण काम तर तसूभरही पुढे सरकत नाहीये. असं तर होत नाही ना तुमच्या बाबतीत. असं असेल तर पुढचं सगळं नीट वाचा. मी ते तुमच्यासाठीच सांगतोय. म्हणून कामात खूप गर्क असल्यामुळे तुम्हाला पुढच्या कामांची पूर्वतयारी करायला वेळ मिळत नाही हे खरं नसून तुम्ही सध्याच्या कामाची नीट पूर्वतयारी न केल्यानं तुम्हाला इतकं काम पडतंय की हे लक्षात घ्या. त्याहून खेदजनक म्हणजे तुम्ही खूपच कामात बुडालेले असणं. याचा अर्थ तुम्ही फार कार्यक्षम आहात असा मुळीच नक्कीच होत नाही. आणि ऑफिसमधल्या तुमच्या टेबलावर नेहमी भयंकर पसारा असतो याचा अर्थ तुम्ही सर्वात जास्त काम करता असा मुळीच नाही. हल्लीचे अधिकारी त्यांच्या कामाच्या वेळापैकी 30 ते 50% वेळ कागदी घोडे नाचवण्यात घालवतात असं एक संशोधन सांगतं. आणि विश्वास बसतो का यावर? तर कामात बुडून राहिलेल्या लोकांनो हे नक्कीच तुम्ही ऐकायला पाहिजे. या छोट्या छोट्या युक्त्या वापरा आणि तुमचं आयुष्य बदलून टाका. मला स्वतःला याचा खूप लाभ झाला आहे. कामाच्या दिवसाची सुरुवातीची 15 मिनिटं कामाचा क्रम ठरवण्यासाठी वापरा. आठवड्यातल्या 1 तास कागदपत्रांची पूर्वतयारी, जुळणी आणि त्याचं व्यवस्थित फायलिंग राखून नक्कीच ठेवा. रोज आपल्या टेबलावरची अनावश्यक टाकाऊ कागदपत्र फेकून द्या. टेबलावरची गर्दी कमी करा. यासाठी फक्त 15 मिनिटं वेळ द्या. दुसऱ्या दिवसाच्या कामावरही 15 मिनिटं एक धावती नजर टाकायला विसरू नका. त्यातली महत्त्वाची तातडीची कामं कुठली हे बघा. तुमचा ईमेल इनबॉक्स टू डू लिस्ट म्हणून वापरा आणि 5-10 मिनिटात उरकण्यासारखी कामं पटापट हातावेगळी करून टाका आणि ठेवू नका. एका कामाच्या पूर्व होण्याचा अंदाज झाल्याशिवाय पुढचं काम कधी नक्कीच हातात घेऊ नका. आणि जे काम करताय ते पूर्ण लक्ष देऊन अगदी पहिल्यांदाच बरोबर करा. म्हणजे ते पुन्हा पुन्हा करण्याची चूक दुरुस्त करण्यात वेळ घालवण्याची गरज अजिबात तुम्हाला पडणार नाही. काम गडबडीनं वेगात पूर्ण करण्याच्या नादात त्यामध्ये भरपूर चुका करून ठेवणारा एखादा सहकारी पाहिला असेल ना तुम्ही. अर्ध्या तासाचं काम 15 मिनिटात संपवायच्या नादात असे लोक त्यात इतक्या चुका करून ठेवतात की त्या दुरुस्त करायला सगळ्या टीमचा वेळ जातो आणि मूळ त्याचा एकट्याचा अर्धा तास लागला असता तिथे सगळ्यांचा 1.5 तास वाया जातो. त्यामुळेच मी सांगतो की पहिल्या प्रयत्नातच बिनचूक काम करा. मला हे नाही हो जमणार असा बहाणा इथे चालणार नाही बरं. तुम्ही याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न किमान 2 आठवडे तरी पूर्णतः प्रामाणिकपणे करून बघा. त्यानंतरही तुम्हाला हे जमलं नाही तर नक्कीच तुम्ही प्रयत्न हे सोडायला नकोत आणि प्रयत्न हे चालू ठेवायला पाहिजेत. म्हणून इतरांना नकार द्या आणि स्वतःला नक्कीच तुम्ही होकार द्या. यशाची गुरुकिल्ली कोणती हे काही मला माहीत नाही पण सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत राहणे ही अपयशाची गुरुकिल्ली आहे. ज्यानं माझं आयुष्य सुधारलं त्यास अनेक कृतींपैकी ही एक कृती आहे असं बिल कोस्बी म्हणतात. माझ्या अवतीभोवतीच्या सगळ्यांना
त्यांच्या मनासारखं वागून खुश ठेवण्याचे प्रयत्न मी जेव्हा सोडले आणि माझ्यासाठी मी म्हणून जेव्हा मी जगायला लागलो तेव्हा खूप छान बदल झाला. या एका नाहीमुळे हा बदल झाला. तुम्ही जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला खरोखर तुम्हाला तसं वाटतं असल्यानंच नकार देता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही स्वतःला होकार देत असता आणि तुमच्या मनाला जे हवं आहे ते नक्कीच देत असता. मित्र आग्रह करतायत म्हणून एखाद्या कार्यक्रमाला जायला मी हो म्हणत आहे आणि असे केवळ त्याचं मन मोडू नये या इच्छेनं. पण मग त्यांना काय व्हायचं की मला मुळीच न आवडणारा कार्यक्रम बघणं कपाळी यायचं. म्हणजे मी फक्त शरीरानं तिथे असायचो, मनात इतरच काहीतरी सुरू असायचं. मित्रांनाही हा बोर झालाय हे जाणवत असणार आणि सोबत म्हणून मी फारसा चांगला वाटत नसणारच. मी म्हणजे नाखुश आणि त्यांचाही विरस म्हणजे यामुळे मित्रांसोबत आपल्या आवडत्या ठिकाणी आवडत्या कार्यक्रमाला जरूर जायचं आणि नावडत्या कार्यक्रमाला अगदी ठाम नकार द्यायचा हे मी ठरवून टाकलं. होकार दिला की त्याच्या सोबतीचा पूर्ण आनंद लुटायचा आणि नको वाटत असेल तर बळजबरीनं सोबत राहायचं नाही अशी पद्धत मी सुरू केली. सुरुवातीला मला मित्रांना नाही म्हणायला बरंच जड गेलं खरं, पण मग त्यांचे परिणाम माझ्यासाठी चांगले होते. त्यानंतर मग मी जेव्हा मित्रांबरोबर जायचो तेव्हा खरं 100% त्यांच्यासोबत असायचो. हीच कृती मी कामाच्या ठिकाणी वापरायला सुरुवात केल्यानंतरचा परिणाम तर जास्तच ठळक होता. आणि मी जेव्हा स्पेनमध्ये नोकरी करायला सुरुवात केली ना तेव्हा एक चांगला सहकारी बनण्याच्या नादात मी माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक विनंतीला होकार देत असे ते म्हणत आहेत. आणि म्हणून याचा परिणाम काय सांगायला हवा. जास्तीच्या कामाचे लोटच्या लोटच माझ्यावर येऊन आदळू लागले. इतरांना नको वाटणारं सगळ्या प्रकारचं काम माझ्यावर येऊन पडायला लागलं. आधी तर मला हे थांबवायचं कसं हेच कळेना. आपण नाही म्हटलं तरी आपल्याबद्दलच मत बिघडेल अशा धास्तीनं मी काही काळ हा अति कामाचा ताण सोसला. पण शेवटी हे माझ्या मर्यादेबाहेर जाऊ लागल्यावर मात्र मी ठरवलं बस आता पुरे. मी स्पष्टपणे नाही म्हणणार, माझंच काम खूप आहे असं सांगून सहकाऱ्यांना ठाम नकार देऊ लागलो. अशा रीतीने इतरांचं काम स्वतःवर घेणं बंद केल्यावर माझं स्वतःचं काम खूप चांगलं होऊ लागलं. शिवाय मला जरा उसतही मिळू लागली. म्हणून इथे एक मात्र लक्षात ठेवायचं, दुसऱ्याला नाही म्हणताना आपल्याला अपराधी वाटून घ्यायचं नाही. त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगायचं की वैयक्तिकरित्या हा नकार घेऊ नकोस, हा तुला नकार नाही तर मला स्वतःला त्रास होऊ नये म्हणून आहे. तुझ्या जागी इतर कोणीही असतं तरी मी नाहीच म्हटलं असतं. बहुतेक लोक हे स्पष्टीकरण मनात वाईटपणा न आणता स्वीकारतात. याशिवाय मी सहकाऱ्यांना आता कधीच मदत करत नाही असं मुळीच नाही. अजूनही मी मदत करतो पण स्वतःला त्रास न होईल याची खात्री करून. माझ्या इच्छेवर आता ते अवलंबून असतं. यानं काय झालं की मी डायव्हर्स सीटवर आलो म्हणजे माझ्या हातात निर्णय आला आणि मदत करतानाही मी तुला मदत करतोय हे जाणून द्यायला मी चुकत नाही. मी स्वार्थी वाटू दे पण स्वतःला त्रास करून घेऊन दुसऱ्यांसाठी झटण्या इतके दुसरे लोक महत्त्वाचे नसतात आणि तुमच्या स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतर काहीच महत्त्वाचं नाही हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि कोणतीच गोष्ट जास्त महत्त्वाची नसते सुद्धा. म्हणून हे मी जाणलंय आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या स्वतःपेक्षा जास्त महत्त्वाचं कोणीही नसतं. तुम्ही छान राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतः उत्तम स्थितीत असलात तर तुम्ही इतरांशी उत्तम वागू शकता, त्यांना मदत करू शकता. म्हणून तुम्ही आधी चांगले व्हा. कोणालाही कशालाही हो म्हणण्याआधी थोडं थांबा, स्वतःचा विचार करा, शक्य आहे का बघा, मगच उत्तर द्या. तुम्ही नाही म्हणायला शिकलात की आयुष्य सोपं होत असतं. हे लक्षात घ्यायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. आणि मित्रांनो, लवकर उठा, कमी झोपा आणि पहाटे उठणं चांगलं अशा सवयी आरोग्य, संपत्ती आणि बुद्धीची वृद्धी होण्यास पूरक असतात. लवकर निजे लवकर उठे त्या धनसंपत्ती आरोग्य लाभे ही पुरातन म्हण माहीत आहे ना. नेमकं हेच एरिस्टॉटल म्हटलं आहे. रोज केवळ 1 तास लवकर उठायला सुरुवात केलीत तर तुम्हाला वर्षाला तब्बल 365 तास जास्तीचे मिळतील. कोण म्हणतं मला वेळच नाही, त्याला हे जरूर सांगा. जेव्हा माझे प्रशिक्षणार्थी मला हे सांगतात तेव्हा मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो, तुम्ही किती तास TV पाहण्यात घालवता? या वेळात काटछट केली की मग त्या नसलेला तो वेळ उपलब्ध होतो. काही लोकांची मात्र TV जाणारा वेळ वाचूनही वेळ नाही ही तक्रार कायम राहते. त्यांना मग मी रोज 1 तास लवकर उठायला सांगतो. पहाटेच्या वेळी आपल्या अंगात एक जोश उत्साह असतो आणि मी जेव्हापासून पहाटे 5:30ला उठायला सुरुवात केली असं लेखक म्हणत आहेत तेव्हापासून माझ्या आयुष्यात मोठा छान बदल झालाय. मी अधिक शांत, तणावरहित राहू लागलो. माझ्या दिवसाची सुरुवात आधीप्रमाणे चिडचिड, ताणत न होता शांतपणानं, प्रसन्नतेनं होऊ लागली. मी आता सूर्योदयापूर्वी अर्धा तास पळण्याचा व्यायाम करतो. मग काय होतं, मी परत असताना नक्कीच समुद्रातून वर येणारं लालसर रविबिंब मला मनसोक्त पाहता येतं. असा अप्रतिम सूर्योदय पाहणं हे अतिशय मनोवेधक असतं. निसर्गाचा हा आविष्कार केवळ समुद्रातूनच नाही तर तुम्ही जिथे कुठे असाल तिथून
नक्की शेत, डोंगर, नदी, बाग, अगदी एखाद्या शहरातल्या इमारती आडून दिसणारा सूर्योदयही आपल्याला असंच प्रफुल्लित करू शकतो. उठा, हा निसर्ग देवतेचा खजिना रोज डोळे भरून पहा. अशा रीतीनं दिवस सुरू करणं हे तुमच्या आनंदासाठी आणि मनाच्या शांतीसाठी फार आवश्यक सिद्ध होतं. लवकर उठण्याच्या सवयीचा अजून एक फार मोठा फायदा म्हणजे स्वयंशिस्त अंगात बाणावीच लागते आणि आपण ठरवलेलं करू शकतो या जाणीवेनं थोडा अभिमान वाटू लागतो आणि मग आत्मसन्मानाला बळकटी येते. आणि जागतिक कीर्तीचे बरेच नेते या अर्ली बर्ड क्लबचे नक्की सदस्य होते आणि अजूनही आहेत. म्हणून उदाहरणार्थ नेल्सन मंडेला, महात्मा गांधी, बराक ओबामा आणि अन्य बरेच सुद्धा. म्हणून माणसाला दर रात्री 6 तासांची झोप आणि दररोज दुपारी अर्धा ते 1 तासाची पॉवर नॅप अर्थात वामकुशी किंवा डुलकी अगदी पुरेशी असते असं आता विज्ञानाचं सिद्ध केलं आहे. तुम्हाला किती ताजंतवानं वाटतं हे तुम्हाला झोप कशी लागली यावर अवलंबून असतं. तुम्ही किती तास झोपलात यावर नव्हे तर आपल्याला किती तासांची झोप पुरते हे तुम्ही शोधून काढायला हवं. पहिल्या आठवड्यात तुम्हाला एखाद्या वेळेस त्रास होईलही, पण तसंच पुढे रेटत राहा, कारण ही सवय अंतिमतः अतिशय लाभदायक आहे हे लक्षात घ्या. ही सवय नीटपणे अंगी मोरायला 3-4 आठवडे लागू शकतात. इतका प्रयत्न केल्यानंतरही ताजवर लवकर उठणं अशक्य प्राय वाटलं तर अर्धा तास लवकर उठायचा प्रयत्न करा. लवकर उठण्याबद्दलचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे यावरच ही सवय रुजणं अवलंबून आहे हे लक्षात ठेवा. आणि मनापासून ही सवय लावायची इच्छा असेल तर प्रयत्नांना यश येईलच. आणि माझ्यापुरता बोलायचं तर 7-8 तासांची झोप घेऊन 6:45ला उठून कामावर जाणं मला किती जीवावर यायचं. पण प्रत्येक सुट्टीत मी गजर लावून लवकर उठायची सवय केल्यानंतर आता 4-5 तास झोप झाल्यावर मी गजर वाजायच्या आधीच जागा होतो आणि पूर्ण उत्साही चैतन्यमय असतो. शेवटी वाजत्या गजरानं चटकन उठायचं का तो स्नूज करत राहा आणि 10-10 मिनिटं पुढे ढकलत राहायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. चांगली लाईफस्टाईल आणि हाताशी मुबलक वेळ उपलब्ध असणं तुम्हाला किती महत्त्वाचं वाटतं हे तुम्ही नक्कीच ठरवायचं आहे. म्हणून सामाजिक माध्यमांना नक्कीच तुम्ही टाळलं पाहिजे. वृत्त माध्यमातून नजरेला पडणाऱ्या छायाचित्रांचा उपयोग सुजाणपणाने विचार करण्यासाठी केला जातो. तिथलीच लोकशाही टिकून राहते आणि बधीरपणे बातम्या वाचणाऱ्या समाजामध्ये नाही. म्हणून न्यूज म्हणजे प्रतिष्ठेचा बुरखा पांघरलेलं गॉसिपचं असतं. आणि म्हणून तुम्हाला वेळ न दवडता प्रगती साधायची आहे, हो ना? मग इथे एक युक्ती सांगतो ज्यानं तुमच्या शक्ती आणि वेळेची पुष्कळ बचत होईल. गॅरेस्टवर सामाजिक माध्यमांना तुम्ही देत असलेल्या वेळेत कपात करा. तुम्ही रोज किती वेळ टीव्ही समोर असता? अमेरिकन माणूस दिवसाला सरासरी 5 ते 6 तास टीव्ही पाहण्यात घालवतो. युरोपियन सुद्धा जवळजवळ तितकाच, म्हणजे आठवड्याला 28 ते 35 तास. बापरे, हा तर खूपच वेळ आहे जो तुम्ही सरळ कामासाठी मिळवू शकता. वेळ उपलब्ध होण्यासोबतच याचा अजून एक फायदा होईल. टीव्हीवरच्या कार्यक्रमात गुंगून जाण्यात आपली किती ऊर्जा खर्च होते असते. आणि माहिती आहे का, खूप वेळ टीव्ही पाहून झाल्यावर तुम्हाला टवटवीत वाटतं का, थकल्यासारखं वाटतं? हे आठवून पहा बरं. आणि ही सगळी ऊर्जा आपण वाचवू शकतो. टीव्ही पुढचा वेळ कमी करून टीव्हीवरच्या बातम्या पाहणं थांबवा किंवा त्याहून चांगलं म्हणजे टीव्ही बंदच करून टाका. इतक्या नकारात्मकतेसाठी आपला इतका वेळ का घालवायचा? इतक्या नकारात्मकतेला स्वतःहून कशाहून ओढून घ्यायचं? आणि टीव्हीवर ते बहुतांश कार्यक्रम म्हणजे कचराच असतो. हा कचरा तुम्ही का उपसायचा? आणि टीव्ही बघण्याची सवय मोडून त्या जागी चांगलीच एखादी सवय विकसित करा. तुम्हाला व्यायाम करता येईल, बागेत फेरफटका मारता येईल, कुटुंबातल्या लोकांबरोबर वेळ घालवता येईल, एखादं चांगलं पुस्तक वाचता येईल. मी आधी टीव्हीवरच्या मॉर्निंग न्यूज बघायचो आणि ते सगळं बघून ऑफिसला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसलो की माझ्या मनात त्या न्यूज घोळायच्या. हा नेता त्या अमक्या अधिकाऱ्याला असं म्हणला, तो अधिकारी तिसऱ्या अधिकाऱ्याशी भांडत असतो, सगळे मिळून किती घोळ घालतात. अशा अत्यंत अनावश्यक गोष्टी किंवा तणावपूर्ण विचारांनी माझं डोकं भरून जाई. मला ऑफिसला जाण्याआधीच इतका थकवा येई की अशा थकलेल्या अवस्थेत मी ऑफिसचं काम करणार कसं ही चिंता मला भेडसावू लागे. मग मी एक आठवडाभर बातम्या बघायचंच नाहीत असं ठरवलं आणि मग काय आश्चर्य सांगू, माझा हा आकारणाचा ताण नक्कीच एकदम निवळला आणि मला खूपच हलकं वाटू लागलं. खरं वाटत नाही तुम्हाला? एक आठवडाभर टीव्हीवरच्या बातम्या बघणं बंद करा आणि बघा तुम्हाला कसं वाटतं. मी काही तुम्हाला आजूबाजूच्या घडामोडींकडे दुर्लक्ष करायला सांगत नाही. खरं तर नक्कीच एक म्हणही प्रसिद्ध आहे, ज्याला काहीच माहीत नसतं तो सर्वात सुखी असतो अशी. म्हणून तरी मी तुम्हाला जगापासून पूर्ण अभिनंदन राहायला असं सांगत नाहीये. तुम्ही वृत्तपत्र वाचू शकता. मी म्हणेन वृत्तपत्रालेही फक्त मथळे वाचा आणि इतकं वाचलं तरी तुम्ही अगदीच व्यवस्थितपणे सगळं सांगू आणि जाणू शकाल. म्हणून अप टू डेट राहू शकाल. कारण बाकीचे तपशील सांगायला तुमचे मित्र, सहकारी, कुटुंबीय असतातच. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा वेळ तुम्ही कधी वाया घालवू नका. आणि तो वेळ वाया घालवत असाल तर मग तुम्ही नक्कीच तुमच्यावर पस्तवायची वेळ येईल. आणि ती पस्तवायची वेळ येऊ नये
त्यासाठी तुम्हाला वेळेचं नियोजन हे नक्कीच करायला लागेल आणि ते वेळेचं नियोजन केलं की सर्व काही नक्की चांगल्या प्रकारे पार पडेल आणि चांगल्या प्रकारे पार पडल्यावर तुम्हाला जीवनामध्ये भरपूर वेळ मिळण्यासाठी भरपूर ताकद आणि एनर्जी सुद्धा त्याबरोबर मिळणार आहे. म्हणून त्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि पुढे तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.